घिस घिस के धुओ, घिस घिस के. ते काय कपडे धुते का तू? हा कपडे चिटकत, हलकला घासतेस तू, घासून नसती धुवायची. कपडे चिटकत आहेत मला हो हाताला. व्यवस्थित धु. 2-3-4 वेळा धुवायचं. काढते पातील्यात काढ, गोल पालक परत ते पाणी ओतून दे, परत घेऊन दे. ओके. पालक अरे अरे पडली ना खाली. तसं ना, हे असं काढायचं असतं, जरा डोकं वापरायचं असतं. हे असं घ्यायचं आणि पालक इकडे काढायची ठीक आहे, पूर्ण. ठीक आहे. मग त्यातलं पाणी ओतून द्यायचं आणि परत पालक त्यात घ्यायची आणि परत आणखीन पाणी घ्यायचं आणि परत धुवून परत काढायचं. असं 3 वेळा कर. कपडे धुताना पण एवढी मेहनत करत नाही तू, त्याला तेवढं करतेस. मला वाटतं त्याची ग्रेव्हीच करून देशील काय की तू आता. मला असं वाटतं. काढ घ्या यात काढ. फ्रेंड्स, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी हा 6 वाजता ब्लॉग शूट करत आहे, कारण दिवसभर तर मला काही शूट करायला झालेलं नाही आणि आता तयारी झाली आहे, डिनरची सुरुवात केलेली आहे. त्यासाठीच मी इथं ना हे ना मी कॉर्न ते सोलून ना थोडंसं फ्राय केलेलं आहे. त्यामध्ये मीठ चवीनुसार, थोडंसं तिखट आणि लिंबू पिळा ना. थंडी खूप आहे, त्यामध्ये एकदम रुचकर आणि चविष्ट लागतं आणि मुलांना खूप आवडतं, म्हणून मी ते बनवत आहे. आणि त्याचबरोबर स्वयंपाकाला केलेली आहे सुरुवात. राईस आणि मला पालक बनवायचा आहे, तीच मी धुवून घ्यायची आहे. या ऋतिकाने बराच वेळ झाला मेहनत केलेली आहे, पण मी इथं पाण्यात घालून ठेवली. आता धुवून मी कुकर लावून घेते आणि त्यानंतर भाकरी करेन. भाकरी, पालक आणि चपाती असा काही आजचा डिनर बनवायचा आहे. तर चला तर मग मी आता डिनर बनवते. यो मैम खाने में आज है भुट्टा. में मेहनत बहुत लगती है क्या? कैसे बनाया ये आपने? मेहनत इसमें उतनी ज्यादा नहीं लगती, बस भुट्टो को ना वहां से ऐसे क्या कहते हैं उसे, पील पील करने में थोड़ा सा मेहनत लगती है. तो वो किसने किया? किसने किया? आपने किया? इतनी मेहनत की आपने? बाप रे. और फिर क्या किया? फिर फ्राई किया इसे. ओके. तो नमक और मिर्ची कितनी डाली? 2 चम्मच नमक. ओ 2 चम्मच. देखो देखो, फॉलो करो और खा के दिखाओ. ओके 2 चम्मच नमक. मी नाटक करत होते, हे तूच बनवलेस. दाखव सर्टिफिकेट. हे बस ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून बाकी आहे. हो. काय आहे पिक्चर? पिक्चर मेडल आणि मेडल मेडल आहे. ओके. मेडल ट्रॉफी म्हणली होती त्यांनी, मेडल दिलं. खोचू घोच. आता संध्याकाळचे 4:45 वाजले आहे आणि हा ना आता या टायमिंगला झोपलाय. तर आता ना 7:30-8च्या आसपास झोपतो. ऋतिका बनाना खात खात TV पाहत बसलेली आहे. आता वाजलेले आहेत 5:30 आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी करणार आहे सुरुवात, कारण 6-6:30ला बाहेर जायचं आहे. थोडंसं उद्या मकर संक्रांती असल्यामुळे थोडंसं साहित्य आणायचं आहे आणि प्लस दुसरंही साहित्य जे आजही लागणार आहे ते पण मला थोडंफार आणायचं आहे. 2 वाजल्यासारखं वाटलं. तिथे खिचडी करायची आहे. कांदा फ्राय झालेला आहे आणि यामध्ये मटर घालू, थोडेसे मटर घातलेले आहेत आणि सगळे मसाले घालण्याचे आहे. तर खिचडी म्हटलं ना, ऋतिका आहे ना माझी, इतकी खुश होते ना. राईस तिचं सगळ्यात फेवरेट आहे. मग काही बनवा, खिचडी बनवा किंवा पुलाव बनवा किंवा डाळ राईस बनवा, पण खिचडी किंवा राईस बनवा एवढंच असतं तिचं. ते मटरही तिनं सोललेले आहेत, तर मग मटर खिचडी असं काहीचं. मग या खिचडीसोबत बनवणार आहे कढी, परत बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत, कारण आज भोगी आहे. भरीत म्हणजे मिक्स वांग्याची भाजी करायची आहे. भोगी आहे ना, भोगीला खातात. तुमच्या इकडे भोगीसाठी काय स्पेशल बनवतात हे कमेंटमध्ये सांगा. मी ऋतिकावरती ना जरा ओरडले, चांगलंच रागवलेलं आहे तिला, म्हणून बघा ही एवढं शांत बसलेली आहे आणि अभ्यासाला केलेली आहे सुरुवात. आणि ही काय आता माझ्याकडे बघणार नाही. आणि हा उठला झोपेतून, बराच वेळ झालं झोपलेला. आणि बघा कशाशी पण आमची झोप जात नाही आहे. आणि लगेच याची फ्रेंड आलेली आहे, होमवर्क वगैरे काही नाही केलेला, तरीही पण फ्रेंड आली की मात्र फक्त खेळायचं असतं. आणि तसंही ना मुलांना एवढं खेळायला भेटत नाही. तर चला होमवर्क काय परतही करतो तो, म्हणून म्हटलं जाऊ शकतो तो खेळायला. तर तेवढंच मुलं खुश झाले आणि हे दोघेही आता खेळायला बाहेर गेलेले आहेत. पण बाहेर एवढी थंडी आहे ना भरपूर, म्हणून आताच घरामध्येच खेळतात. मग कधी आपल्या इथं कधी तिकडे. आणि हे
मिस्टर आलेले मिस्टरांच्या ऑफिसमधून. ही डायरी आणि हे बघा कॅलेंडर किती छान. माझा मूड खूप खराब होता कारण मी रितिकावरती ओरडले होते, पण ही गणपती बाप्पाच्या पिक्चर्स पाहून ना मला खरंच छान वाटलं. डायरी पण खूप छान आहे, परंतु गणपती बाप्पाचे हे छान छान पिक्चर पाहिल्याना मला खरंच ते कुठंतरी रिलॅक्स वाटलं. किती रुपयाला म्हणलं ऊस? 100 रुपये. 100. 100 रुपीज. कांड्या तर आहेत का याच्या लांब लांब? काहीच नाही की. हा पण येत नाही. तिकडं लागेल. त्या दिवशी रसवाल्याकडून कांदा आणला असतं तर किती छान झालं असतं. दिला असतं ते काढून कट करून द्या. पकडा पकडा, लागेल हातावर बसेल. वीडियो डाल रहा है. शूट कर व्हिडिओ. 50 रुपये. किती? 50. एवढेच बोरं, हे एवढेच बोरं 50 रुपये. आणि काय पाहिजे असेल तर घे. वांगी वांगे आहेत खाली येते. ते कसलं रेडवाली घेतलं असतं बरोबर. चव यावं गेलं असतं, यावं नसतं. पण याला पण काढली नाही. हे बघ तुरी शेंगा पण आहेत. हो, ना, तिथं साहित्य एवढं हो सगळं. थोडंच तिकडे गेलं माहिती आहे. तुम्ही उशीर आल्यामुळे झाले सगळं. उशिरा काय आलं की? अंधारात काय कळालं ना? काय त्या कळालं वरण्या शेंगा आहेत. तुला? हां हे हां सोलून दे म्हण पप्पांना. जा, पप्पांचे दात स्ट्रॉंग आहेत, आज खा तू, काय नाही. हां पप्पांना पण, पप्पानी पण खा म्हणा, आणि ना तू पण खा. ओके. हां हे पकड, हे बघा. कडू कसं असतं? शुगर केन कधी कडू असतं का? हां तुझे दात दाखव बरं. अगोदर दात दाखव, मला इच्छा असं. हां आणि या दाताने तुला ते सोलता येईल का? पप्पा तुम्ही हे कसं करू शकता? लॉलीपॉप. हो. मम्मा ऊस ना गणपतीला पण देऊया. गणपतीला पण देऊया. ओके. गोड्या पिलो. नाही ऊस छान आहे, पण हे वेगळाच ऊस आहे आपल्या इकडच्या पेक्षा. पिलो मग मला काय त्रास देतो? काय दिवसा मम्मी मला सांगते. कोणाला बोलायचं नाही यार पप्पा त्या विषयावर. पास्ट इज पास्ट, ओव्हर इट इज. पास्ट म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राहू द्या तसं एन्जॉय करेल का. हा करा त्याला 100 रुपये दिले त्या उसाला, एन्जॉय करा. जाऊ द्या. खराब आहे. खराब आहे. ओके. ती एक कांडी खराब होती ना त्यातली. हं? उद्या तू सोलून दे. नाही रे बाबा, माझी तर कॅप बसवलेली दात 2-3 माझ्या त्या दाताला नाही. माझ्या पण वांग्याची भाजी करायची आहे, एकदम साधी सिंपल पद्धतीने करत आहे मी. शेंगदाण्याचं वाटण अशा प्रकारे वाटून ठेवायचं कधी पण, म्हणजे ना भाजी करत्या वेळेला आपली मुळीच गडबड होत नाही. म्हणून भाजी तर मी तयार करून ठेवते नक्कीच 10-12 दिवसाचं. आता याची भाकरी बनवते, बघू कशी होती ती. होती हा. वांगी छान आहेत बरं का, पण कवळे आणि खिडके पण नव्हते. दाखव मला कसं लिहिलं. छान लिहितोय हो. SCO क्या अभ्यास त्याचा. SCOOTY स्कूटी. स्कूटी नाही रे बाबा. स्कूटी. काय ओ मोबाईल. पप्पाला विचारले मी. हा पप्पाला विचारले होय हो, तुम्ही दिलात मोबाईल हिला. काय थोडा वेळ गेमची घाणेरडी सवय लागली हिला. ऋतू काहीतरी महत्वाचं बघत जा ना. मग तुला सांगितलं ना जनरल नॉलेजचे क्वेश्चन आन्सर असतात, मग ते पाहावं. तुला बरेच काय जनरल नॉलेजचं माहिती आहे, तुझ्या पुस्तकाच्या बाहेरचं काही माहिती नाही. मग तिथं सगळे क्वेश्चन आन्सर भेटतात तुला छान छान, ते पाहायचं ना.
त्यात इंटरेस्ट नाही. मोबाईल म्हटलं की गेममध्ये इंटरेस्ट आहे. हां, मोबाईल इतर चांगल्या चांगल्या कामासाठी पण खूप वापर आहे त्याचा. ठीक आहे. ठीक आहे. नाही मला माहिती आहे, मी गेलं बाहेर की लगेच तू गेमच ऑन करते. मला माहिती आहे, खरं आहे ना. हां, मला माहिती आहे. तोंड बघा, भाकरी म्हणा. मी खाल्ला ना एक बाईट. खा काय ते काय कारलं नाहीये. खा, एक पप्पानी खाल्ला तरी तुला खायचंच आहे. खा. पप्पा भरवणार आहेत आता बघा. इकडे मम्मा भरवते. छान झालं. तुला आवडलं. खा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.